नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या बघा परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, काय विचारलाय, जागतिक लोकसंख्येमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल, जागतिक लोकसंख्येमध्ये भारताच्या ठिकाणी प्रथम क्रमांक लागतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलंय, मंगलोर हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता. मंगलोर बघा हे बंदर कोठे आहे, तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय, हावडा ब्रिज खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? हावडा ब्रिज कोठा आहे, तर हावडा ब्रिज बघा कोलकाता या ठिकाणी आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारला, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता आहे? करबुडे हा बोगदा आहे. करबुडे हा बोगदा कोणत्या जिल्ह्यामधला बोगदा आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, करबुडे बघा हा बोगदा रत्नागिरी जिल्ह्यामधला बोगदा आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, कोडाई कॅनॉल. कोडाई कॅनॉल बघा हे पर्वतीय स्थान आहे, कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हा पण प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये होता. कोडाई कॅनॉल बघा हे पर्वतीय ठिकाण तामिळनाडू राज्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, दरकेसा डोंगर. दरकेसा डोंगर विचारले कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, दरकेसा डोंगर पहा गोंदिया जिल्ह्यामधले डोंगर आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, सुरत हे शहर. सुरत हे शहर कोठे आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. सुरत हे ठिकाण बघा सुरत हे शहर कोठे आहे? तापी नदीच्या काठावर आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? सुवर्ण महोत्सव विचारलाय. बघा सर्वांनी सांगायचे, सुवर्ण महोत्सव पहा 50 वर्ष पूर्ण झाल्यावर सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, वारली ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, वारली ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. बघा ठाणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने वारली ही जमात या ठिकाणी आढळत असते. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये आहे? रॉकी ही पर्वतरांग बघा सर्वांनी सांगायचंय, रॉकी बघा ही पर्वतरांग प्रामुख्याने पहा उत्तर अमेरिकेमध्ये रॉकी ही पर्वतरांग प्रामुख्याने आढळते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा ही PDF पाहिजे असेल तर बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे, महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, ज्ञानगंगा हे अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर काय असेल, ज्ञानगंगा हे अभय अरण्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे? वनक्षेत्र म्हणजे कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जंगल क्षेत्र आहे? सर्वाधिक जंगल कोट आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना सन 1948 या वर्षी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, सिव्हिल मॅरेज ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षी बघा लागू झाला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सिव्हिल मॅरेज ॲक्ट योग्य उत्तर काय असेल, सन 1872 या वर्षापासून सिव्हिल मॅरेज ॲक्ट हा कायदा पास झाला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन खालीलपैकी कोणता आहे?
बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. 3 जानेवारी सन 1831 बघा हा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा संविधान दिन. संविधान दिन आपल्याकडे केव्हा असतो? 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर बघा हा दिन काय संविधान दिन आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा महाभियोग ही संकल्पना. महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे? बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांचं कलम कोणता आहे? कलम 61 मध्ये पहा राष्ट्रपतींचा महाभियोग आहे. तर महाभियोग ही संकल्पना विचारली कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे? योग्य उत्तर काय असेल? अमेरिकनच्या राज्यघटनेवरून घेतली. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा सार्वजनिक सेवेमध्ये. सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी कलम 16 आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा थायमिन हे कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन. थायमिन म्हटलं काय असतो? B1 म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये बघा एकूण 79 या ठिकाणी विषय असतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 73वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 73वी घटना दुरुस्ती बघा सर्वांनी सांगायचं आहे 73वी घटना दुरुस्ती पहा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे. सन 1992 या वर्षी 73वी घटना दुरुस्ती झाली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जीवनसत्वांचा शोध कोणी लावला? बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता हा पण जीवनसत्वांचा शोध कोणी लावला? सी फुंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्युत धारा. विद्युत धारा या भौतिक राशीचं एकक काय असेल? विद्युत धारा कशामध्ये मोजतात? सर्वांनी सांगायचं आहे विद्युत धारा कशामध्ये मोजतात? तर एम्पियर बघा या एककामध्ये विद्युत धारा मोजली जाते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे? ऑक्सिजन बघा सर्वांना माहीत आहे ऑक्सिजन सूत्र का बघा O आहे. ऑक्सिजनचं बघा अणुअंक किती असेल? अणुअंक विचारला आहे. अणुअंक म्हणजे या ठिकाणी बघा 8 यायला पाहिजे. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. प्रश्न क्रमांक पुढचा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी असतो? हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन केव्हा असतो? 17 सप्टेंबर. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक वन दिन. जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे 21 मार्च बघा या दिवशी जागतिक वन दिन असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा जेव्हा माणूस जागा होतो हा ग्रंथ कोणाचा आहे? जेव्हा माणूस जागा होतो बघा गोदावरी परुळेकर यांचा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती बघा विजेता राष्ट्रपती पदक विजेता चित्रपट कोणता आहे महाराष्ट्रामधला? श्यामची आई, आलमारा, पिस्तुल्या, हरिश्चंद्राची फॅक्टरी. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे श्यामची आई. बघा हा चित्रपट महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती पदक या ठिकाणी विजेता चित्रपट आहे श्यामची आई. प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं असेल? क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कोराडी. कोराडी काय आहे? औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल कोराडी? कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट. रेग्युलेटिंग बघा ॲक्ट हा कायदा कोणत्या वर्षी पास झाला होता? सन 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट बघा हा कायदा पास झाला होता. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार ब्रिटिश बघा वसाहतीचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला होता? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये प्रश्न होता रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बघा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा सन 1857च्या उठावामध्ये दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व कोणी केले होते? सन 1857चा उठाव सर्वांना माहीत आहे. बघा दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? दिल्ली येथील बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. बघा बहादूर शाह जफर बघा यांनी दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व त्यांनी केले होते. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा द ग्रेट रिबेलियन. ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये होता. ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. लॉर्ड मेयो. बघा लॉर्ड मेयो बघा यांच्या काळामध्ये सन 1872 बघा सर्वात पहिल्यांदा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जनगणना झाली होती सन 1872. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा औद्योगिक परिषद ही संस्था कोणी स्थापन केली? औद्योगिक परिषद या नावाची संस्था कोणी स्थापन केलेली आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. न्यायमूर्ती रानडे यांनी पहा औद्योगिक परिषद बघा त्यांनी स्थापना केली. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 जलियनवाला बाग हत्याकांड यांचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता? जलियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल सन 1919 महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा या ठिकाणी केसरी हिंद ही पदवी बघा महात्मा गांधी यांनी त्याग केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा महात्मा गांधी यांनी बिहारमधील बघा चंपारण्य हा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला होता? चंपारण्य हा सत्याग्रह विचारला कोणत्या वर्षी केला होता? तर सन 1917 महात्मा गांधी यांनी चंपारण्य सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा गीतांजली पुस्तकाचे लेखक कोण आहेत? गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर गीतांजली या पुस्तकाचे लेखक आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा म्हैसूरचा वाघ कोणाला म्हणतात? म्हैसूरचा वाघ हे टोपणनाव कोणाचं आहे? सर्वांनी सांगायचं आहे. म्हैसूरचा वाघ बघा टिपू सुलतान यांना म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कशाला संरक्षण दिलेलं आहे? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, उद्देशपत्रिका, राज्यांची मार्गदर्शक तत्वे. भारतीय राज्यघटनेने कशाला संरक्षण दिलेलं आहे? तर मूलभूत हक्काला बघा संरक्षण दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताचा राष्ट्रपती हा कशा प्रकारे निवडलेला असतो? अप्रत्यक्षपणे, प्रत्यक्षपणे कसा असतो? भारताचा राष्ट्रपती बघा हा अप्रत्यक्षपणे या ठिकाणी निवडलेला असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला होता? बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होणारा प्रश्न आहे. सन 1972 या वर्षी पहा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा पास झाला होता. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? कलम 343. म्हणजेच बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 3 यायला पाहिजे योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक पुढचा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते? बघा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? पंडित जवाहरलाल नेहरू बघा यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा सार्क संघटनेची स्थापना. बघा हा पण प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होतो. सार्क संघटनेची स्थापना बघा सन 1985 या वर्षी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? बघा महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? राज्यांचे महाधिवक्ता यांची नेमणूक बघा राज्यांचे राज्यपाल हे महाधिवक्त्यांची नेमणूक करत असतात. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना पहा सन 1993 या वर्षी झालेली आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक GST गुड सर्व्हिस टॅक्स. बघा GST या बघा अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिले राज्य कोणतं होतं? तर आसाम बघा हे राज्य GSTची अंमलबजावणी करणारे भारतामधलं पहिलं राज्य आहे. ऑप्शन क्रमांक 3. भारतीय जनता पक्ष BJPची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली? BJPची स्थापना केव्हा झाली? सन 1980ला पहा BJPची स्थापना ही झालेली आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 कोणी केली? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बघा यांची स्थापना सन 1920 लाला लजपत राय यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक पुढचा केंद्राचं धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? केंद्राचं धन विधेयक कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? सर्वांनी सांगायचं आहे. बघा धन विधेयक बघा सर्वात पहिल्यांदा लोकसभेमध्ये मांडावे लागते. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक पुढचा वस्तू व सेवा कर दिन केव्हा असतो आपल्याकडे? GST डे.
बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता वस्तू व सेवा कर दिन बघा 1 जुलैला असतो. ऑप्शन क्रमांक 3. भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला? भारताने आपला पहिला अणुस्फोट बघा पोखरण जे की राजस्थान या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघातून किती सभासद निवडले जातात? पदवीधर मतदारसंघातून बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारला आहे? भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? बघा डॉक्टर होमी भामा हे भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? मग याचं योग्य उत्तर काय असेल? मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो. बघा प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारला आहे? राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण आवश्यक पाहिजेत? राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी या ठिकाणी 35 वर्ष पूर्ण व्हायला पाहिजेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा कॅनडा या देशाची राजधानी कोणती आहे? कॅनडाची राजधानी बघा कोणती आहे? बघा ऑस्ट्रेलियाची राजधानी बघा कॅनबेरा आहे. कॅनडाची कोणती असेल मग? इंडोनेशियाची कोणती आहे? जकार्ता आहे. ओटावा पहा कॅनडा या देशाची राजधानी आहे. ऑप्शन क्रमांक 3. इटली या देशाचं चलन कोणतं आहे? इटली. सर्वांनी सांगायचं आहे इटलीचं चलन कोणतं आहे? मागील परीक्षामध्ये प्रश्न होता लिरा काय आहे? इटली या देशाचं चलन आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रमोद सावंत हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? प्रमोद सावंत पहा गोवा राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? जागतिक शौचालय दिवस बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता, महत्त्वपूर्ण आहे. जागतिक शौचालय दिवस केव्हा असतो? 19 नोव्हेंबर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र बघा जमिनीमध्ये भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र बघा कुठं आहे? मणीकरण जे की हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे. या ठिकाणी काय आहे? भू औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 21 बघा काय विचारलं? स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? स्पीड पोस्ट बघा सर्वांना माहीत असेल. स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक मुल्कराज आनंद चोबाडे, खुशवंत सिंग, अरुंधती रॉय. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा या ठिकाणी शिपाई असेल, लिपिक असेल, चालक असेल बघा सर्वांसाठी बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा महत्त्वपूर्ण बघा प्रश्न आपण त्यामध्ये टाकलेले आहेत. आता परीक्षेला कमी वेळ आहे. ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.